गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असताल, ठीकच राहायचं. काल दिवसभर काय झालं, मिरच्या निवडल्या ना, त्यामुळं थकवा आल्यासारखं झालं आहे आणि त्या थकव्यात मला बोलायला पण येत नाही तुमच्यासंग. तर कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असताल, ठीकच राहायचं. आणि तुम्हाला आज एक दाखवते वेगळं काहीतरी. मधमाशांनी इथं घर केलं आहे झाडात आणि ते माशा घराभोवतानी एवढ्या साऱ्या फिरत्या त्या. आणि मला आमच्या बाजूवाल्यांनी सांगितलं पण की इथं माशा हे लागल्या त्या, कुठं तर काहीतरी त्यांनी घर केलं आहे का बघा, आणि ते चांगलं नसते. तर काल मी मिरच्या निवडत बसली होती इथं एवढ्या अडचणीत. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा इथं एवढ्या अडचणीत, का की ऊन झालेलं होतं आणि 1च्या नंतर मी निवडायला आलती. तर 3-3:30पर्यंत निवडत बसली होती इथं उन्हातच. थोडंसं सावली होती आणि ठसका येतो म्हणून मी घरात खाली निवडत नाही आपल्या मिरच्या चटणीच्या. आणि म्हटलं मैदानात जर असलं ना तर मग ठसका उठत नाही. मला काय होतं आहे, जरा जर ठसका आला तर उलट्या चालू होत्या त्या. त्यामुळे मी मैदानात घेऊन निवडत बसली होती. 2 किलो पुऱ्या निवडूच तर उठलीच नाही एका जागेवरनं. आणि एकदम माझी नजर गेली निवडत मिरच्या. आणि म्हणलं तिथं असं सापाच्या डिझाईनचं एकदम वेगळं काय दिसू राहिलं आहे म्हणलं, टिपक्याचं. आणि बघत्या गोरनं एकदम बघितलं, निरखून बघितलं तर तिथं आपल्याला मधमाशाचं मला पोळं दिसलं. तर म्हणलं आता चला आता स्वच्छ करूया. जरा अडचण झालेली आहे ना ती, जरा त्यातले स्वच्छ करतो आणि जास्त जी बिनका माझ्या खांद्या द्या ते पण हळूहळू काढून ठेवतो. आणि तिथलं जरा ते पोळं आहे ना ते मोकळं करायला होते पोरांना. बघूया आता कसं होतं आहे. अतुलला सांगितलं ये म्हणलं लवकर, तोपर्यंत मी पाणी भरून घेते कुंडीत. तर आता पाणी भरायचं चालू आहे माझं. आणि इथं पोळं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते थांबा जरा. नारळच्या तिथं तुम्हाला दिसत असणार आहे. नारळच्या तिथं बरोबर त्या हे बघा, ही नारळ आहे ना इथंच बघा दिसत असणार. केवढं मोठं झाड केलं आहे बघा. आणि एवढं कळलंच नाही लवकर. आणि किती लांबडं झाले बघा, खालीपर्यंत नाही, खालीपर्यंत गेलेलं आहे. हे बघा या साईडला तुम्हाला दिसत असेल. मी थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला की झाडात ना अडचण आली ना तर असं मधमाशा पोळं ही तयार करतात. आणि मोठं पोळं झालं तर लय अवघड होऊन बसेल. घराजवळ आहे आणि मुलं झाडाखाली खेळतात, त्यामुळं सिया विहान झाडाखाली खेळतात. आपण झाडांच्या खाली गाड्या लावतो आहे आणि येता जाता चावलं तर चांगलं नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे आत्ता मध्येच एक घटना घडलेली आहे की मधमाशांनी कुठल्या अंपायरचा जीवच घेतला आहे. तर मग ते असं होय नको म्हणून ना काळजीपोटी आपण आपलं तिथलं पोळं काढायचं. आपल्याला अडचणी एवढ्या भीतीनं वावरायला पण भीतीच वाटणार आहे मला तर. आणि विहान सिया खेळत असतात ना, त्यामुळं त्यांच्या काळजीपोटी ना ते हळू जाता मधमाशा नाहीत तिथं, तोपर्यंत पोळं काढून टाकतो तिथलं. आता अतुलला बोलवले, बघूया कधी येते. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता माझं कसं प्रयत्न चालू आहे. हे बघा लई जास्त ऊन होतं आहे म्हणून हे बघा इथं कुठलं झाड लावलं आहे. हे आहे आपलं काळ्या मिरीचं आणि हे आहे आपल्या खाऊच्या पानाचं वेल. हे बघा इकडं खाऊच्या पानाचं वेल एक आणलं आहे आणि हे काळी मिरी. तर हे काळी मिरीचं कसं तुम्हाला सांगते, खाऊच्या पानाचं म्हणून मी काळी मिरीचं बाहेर आणलं नर्सरीतनं. आणि त्यांनी म्हणलं नर्सरीवाल्यांना हे खाऊचं पान नाही काळ्या मिरीचं आहे. मग हे परत घेऊन चालले होते. तर मी म्हटलं नका परत घेऊन जाऊ, हे मला पाहिजेच होतं. बरं झालं म्हणलं, एकदम चुकून का होईना माझ्या हातात आलं आणि ती घरी आलं. आणि मग खाऊचं पानाचं पण आणलं आहे. आता बघूया कसं कसं ग्रोथ करते. आणि इथं लावलं आहे धन. आता धन्याचं लावलेली होती ना कोथिंबीर, ती संपली. मग म्हटलं आता दुसरी लावावं आणि अजून 1-2-3 लावून ठेवणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला कमी पडत नाही. आणि इकडं हे बघा लाल फुलाच्या कांड्या जरा रस्त्यात होतं तर कट केलं तर फुटून आल्या. तर मग वेगळं जरा कॅरीबॅगमध्ये घालून त्याला सावलीत ठेवलं आहे. आणि हे बघा हे आपलं फ्लावर म्हणून तर दिलं आहे त्यांनी. आता बघा फ्लावर आहे का कोबी आहे मला तर काहीच कळत नाही अजून. आणि वांग्याची रोपं हे तर ही सगळी लावल्यात आणि सावलीत ठेवल्यात. लई कडक ऊन झालं ना तर मग वाळणार कडक उन्हामुळं. आणि हे बघा झेंडूची पण मध्ये आलती ना रोपं, तर ती पण वेगळी केली लावले. ती फुलाचं झाड ग्रो बॅगमध्ये सगळ्या म्हणजे जेवढी रोपं आणली होती ना भाजींची तेवढी सगळी लावून इकडं सावलीत ठेवल्यात. आणि इकडं ह्या आधीच्या आहेत. हे बघा इथं पण आहेत. सावली पडते तिथं मी सरकवते जरा असं झाडांच्या आडोशानं, जरा भीतीच्या आडोशाला आणि झाडाच्या आडोशाला कडक ऊन लागणार नाही.
आणि कडक उन्हामुळं काय होणार, जळून जाणार. आणि इकडं बघा लाल लाल टमाटर पण झालेलं आहे. ती आता इथे एकच छोटं आहे, हे बघा एकच छोटं आहे. पण आता बघूया काय काय होतं ह्याचा. बाकी सगळी जळून गेली झाडं. तर काय माझी चूक झाली ती काय मला कळत नाही अजून. जळून कशा पाहिले हे टमाटरची झाडं जळून गेल्यात. तर आता दुसरी पण हे बघा टमाटरची रोपं तयार व्हायला लागले तिथं. आणि अजून खाली आहेत, पण ते आणायला आता बघूया कधी मला टाईम मिळतो आहे त्यावेळी जाऊन आणून लावते. अजून आता ग्रोबॅग मोकळ्या झालेल्या आहे त्या 2-3, त्यात लावून टाकणार. इकडं टमाटर लागल्या, तिकडं अजून तयार व्हायला लागल्यात. तिकडं हे बघा वांगं पण लागले. आणि काय व्हायला लागले नेमकं कळत नाही मला. वांग्याला थोडंसं असं रोग यायला लागला आहे पाल्यांवर. हे काय आता स्प्रे करते जरा. हे बघा रोग यायला लागला आहे. शेणखत पण तयार करून ठेवलेलं आहे. काटं वांगे लागतात म्हणून मला भिवून हे बघा इथं वांगं लागले. त्यासाठी दाखवते. छोटी छोटी वांगी लागल्यात. आणि हे कोबी तर बघितलं तुम्ही. इकडं बघा छोटे छोटे टमाटर पण लागल्यात. टमाटर पण लागले. इथं वांगं दिसत असेल तुम्हाला. हे बघा हे बघा कोबी किती छान आलं आणि घट्ट आहे एकदम मस्त. इकडं लाल भाजी आल्या. हे बघा सावलीत ठेवायला लागतो ना, एका साईडला ठेवलेला आहे. हे बघा लाल भाजी किती छान आल्या. आता हे जर बी पण तयार करायचं आहे. हे आपले शेंडं तोडून घेऊन जायचं 2-3 वेळा. आणि मग लईच म्हणजे जास्त फुटून नाही यायला लागली ना, तर मग समजून जायचं की आता ह्याचं ताकद संपलेलं आहे. मग कमी झाली फुटायचं तर मग वाढू द्यायचं आणि बी तयार करायचं. आणि ही मेथी पण थोडी लावून बघितली आले का येत्या का, तर आल्या. त्यात पालक पण आले मध्ये मध्ये. हे बघा टमाटरची रोपं पण हे काढून लावती. आणि इकडं धनं मध्ये घेऊन गेलेली आहे तुम्हाला माहीतच आहे. हे बघा मिरचीची रोपं पाणी लावलं आहे. आणि मोगऱ्याचं तुम्हाला सांगते ग्रोबॅग बदलली ना, थोडंसं वाळायला लागलं होतं आणि शेंडं फुटत नव्हतं. तर मी काय केलं त्याची माती बदलली. छान आता हे बघा फुटून यायला लागल्या. आता कळी लागायला लागल्या. या कळ्या आहेत त्या, हां कळ्याच आहेत त्या. हे बघा कळ्याच आहेत त्या. आणि ही आहे आपलं जी गव्हात भाजी येते ना, चिल्लची भाजी म्हणतात. मग तुम्ही काय म्हणताय ती माहीत नाही मला, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर आता हे बघा कळ्यानं छोट्या 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 कळ्या लागल्या. जशी माती मी बदलली ना तर कळ्या लागायला लागल्या. तर बघूया आता फूल लागल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. हे बघा ग्रोबॅग नव्हत्या तर मी ग्रोबॅग ह्या आपल्या खोक्याचा उपयोग केला. जे फरशाला खोकं आणतात ना, बॉक्स असतात, त्या बॉक्सचा उपयोग केला. आणि रेन लिली आहे ही लाल, ती लावली. आता ह्याला पण फुलं लागतील. आणि इकडं बघा निशिगंधला पण लय अडचण व्हायला लागली होती, तर ती पण जरा मोकळं केलं. हे बघा अजून रोपं आहेत ह्याची. तर ह्याला पण मी काय केलं इथं लावून ठेवल्यात. हे बघा इथं लावून ठेवल्यात. आणि कधी तर असा तसा बॉक्स मिळाला मला की मग हे पण अशी लांबडी लावून टाकणार लांबड्या बॉक्समध्ये. दिसायला पण चांगलं दिसतं आहे. आणि वेगवेगळी फुलं असली ना तर आणि जरा टेरिस फुलतं आहे. हे बघा ही पांढरी लिली. तर असे सगळ्या प्रकारचे मी झाडांचा प्रयत्न करू राहिल्या. फुलांच्या पण लावायचा आणि भाज्या पण लावायचा. आणि इकडं तुम्ही 4 फुलं लाल बघितलेलीच होती. तर आता बघा ती कोंब कट केला मी काल. त्याला बिया लागायला लागल्या, पण नको आता म्हणलं इथं अडचण व्हायला लागल्या जास्त. ह्या आहे ज्या आपल्या बिया तयार करता येते आपल्याला. आणि हे बघा आता दुसरा कोंब तयार झालेला आहे. तर आता ह्याला पण लागल्या त्या कळ्या. 2 उमलत्याल्या आणि 2 अजून छोट्या कळ्या आहेत. आणि मिरची हे बघा मिरचीच्या पण झाडांना थोड्या मिरच्या लागतात. काढू पण वाटत नाही, पण बघूया आता जर लईच म्हणजे वाळल्यासारखं झालं तर काढून टाकणार. आणि रोपं तयार करायचं चालू आहे माझं मिरचीची. हे बघा ही मिरचीची रोपं तयार चालू आहे करायची, लावून टाकायची. आणि हे झेंडूचं आहे, छोटंसं आहे. झेंडू पण लावून टाकायचं. हे बघा इथं काय लावायचं तर मध्ये फुलं असली ना तर आपल्याला बहुरं आणि मधमाशा ह्या चालू होत्यात झाडातनी फिरायचं. आणि मधमाशा बहुरं आली ना तरच परागण होतं आहे. हे बघा ही पण मिरचीची रोपं तयार केल्यात घरातल्याच मिरचीनं. तर ही पण लावायची.
आणि इकडं ही बटाटा हिरवा बटाटा होता घरात तर ती लावून टाकला. तर ही पण किती छान आलं आहे बघा. इकडं हे बघा कांद्याची पात किती छान आल्या. ही पण कट करून न्यायची आहे. इकडं आलं आहे दोडक्याचं वेल. इकडं टमाटरचं आहे. इथं थोडी धनं टाकलेले आहेत ती आल्यात. आणि इथं कांद्याची रोपं आणली होती. ही कांद्याची रोपं पण तयार करून ठेवलेत एका साईडला. नाही कांदा आला तर आपल्याला भाजी तर मिळत राहणार. इकडं हे बघा घरचा मोठा कढीपत्त्या झाड तुटल्यामुळं ही त्याचंच रोप बिया पडून आलेलं ते वाढवायचं चालू आहे. इकडं एक दुसरं आणलेलं ते वाढवायचं चालू आहे. आणि हे बघा मिरची रोपं किती चांगले आले ते छान आले ते ना. आत्ता मिरच्या लागायला लागल्यावर जरा छान वाटलं मला. म्हणलं का मिरची लागत नाही जीवाला लागायचं. बघूया म्हणलं. तर आता ही बघा ही खराब झालेलं आहे. ही वरनं कट करणार. ही खाली जरा चांगला आहे. ही फुटून येऊ देणार. इथनं कट केलं की ही रोग पण जातोय आणि त्या झाडाला पण तसं झालं बघा. आता बघूया काय आपलं लिक्विड फर्टिलायझर देता येते. इथं बघा तुम्हाला दाखवते. हे बघा इथं छोटासा पांढरा मुळा दिसत असणार आहे तुम्हाला. हे बघा तर ही मुळं लावल्यात. मुळं चांगली आल्यात पण बीट काय झालं बीट लवकर लागूच झालं नाही. आता बघूया काय होतं आहे. आणि आलं तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. बघत राहा. हे मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. हे बघा इथं मोठ्या आहेत त्या. इथं लांबड्या आहेत त्या. लाल भाजी ही बिया मी गाजराच्या बिया तयार करायला ठेवलं आहे बघा. बिया तयार व्हायला लागल्यात. गाजराचा जे बुडका असतात ना आपण गाजरचा हलवा करून ते असे आणून मी ती कट केलेली जी बुडका असतात ती दाबली होती. तर एवढे बिया तयार व्हायला लागल्यात. तर ह्या बिया पण आपल्याला पुढच्या वर्षी कामाला येतील. तर अतुल आला आहे आता. चिमण्या चिवचिव चालू आहे. अतुल पण आला आहे. हे बघा रंग बघा त्याचा कसा लाल झाला एक साईडला. बघा अतुल तुला दिसला का? हां मग ती मधमाशी नाही तर केलं पाहिजे रे. मी हे आणायला गेलं नव्हते का त्यानंतर. हां तेच की ही आपलं पानाचं आहे आणि ती काळी मिरीच आहे. म्हटलं काळी मिरीचं बी आणावं आणि आता नंतर तेजपानचं पण आणणार आहे. म्हणजे कधी तर आपल्याला तेजपान तिथल्या तिथं घरातल्या घरात लागेल त्यावेळेला पान काढलं टाकलं फोडणीला. नाही लय नाजूक असतात. त्याला सावलीत लागतात. जरा सावली जरा ऊन. हां तसं लावलं तर चालते. पण म्हणलं तिथं आपण कधी जात नाही रे. कधी 4 दिवस नाही गेलो तो वाळून जातं आहे. मग इथं कसं ध्यान ठेवता येतं आहे. सकाळचा आपण असतोय ना घरात. त्यामुळं म्हटलं मग हे पानाचं वेल आणायला गेले मी काय. आणि माझ्या हातानं ती वेल बाहेर आलं नर्सरीतनं आतनं ते शेडमध्ये ठेवलेलं असतं नाही. तिथनं म्हणलं अरे पानाचं वेल आहे चला घेऊन जाऊया. मग ते बाहेर नेलं तर त्यांनी म्हणलं की ही पानाचं नाही हे काळी मिरीच आहे. तर म्हणलं बरं झालं मला काळी मिरीच पाहिजेच होतं. चला ती का होईना आलं. मग दोन्ही आणली त्या दिवशी. आणि ही बाकीची तर आधी आणली होती मी. चटणीचा मसाला आणायला गेलते ना त्यावेळी आणलेले. वांग्याची आणि ही सिमेंटची पुती आहे ती पांढऱ्या सिमेंटची ती आणली. आणि हे बघ इथं बघ कसं किती भारी केलं मी. मला चौकपट्टा मिळाला तर त्याचा उपयोग असा केला. छान केलं की नाही. निशिगंधाची रोपं वाळायला लागली ते तिथं लावले. तिकडे एक बॉक्स तयार केला आहे. मग ही निशिगंधाची जादा आहे ती आणि तिथं लावली मोठी फुलं येतील म्हटलं त्याला. आता दाट झालती रे. आणि मोगऱ्याचं पण ग्रोबॅग बदलली तर बघ कळ्या लागल्या. त्या कळ्यानं भरले आता. म्हणजे त्यात कोकोपीट किचन वेस्ट खत सगळं घालून माती बदलली. वाळली तापलेली माती टाकली आणि जुनी माती काढून वाळू घातली. तर ही काय रोज जुनी माती काढायचं काय आणि रोज नवीन तापलेली माती घालून कुंडी बदलायचं चालू आहे माझं. आता एवढ्या कुंड्या बदलत आल्या. त्या आता राहिल्यात कुठल्या सांगते तुला. गुलाबच्या त्या लाईनीतल्या राहिल्यात आणि इथल्या 1-2 राहिल्या त्या आपल्या पिवळी जास्वंती. गुलाबच्या 6 आहे त्या कुंड्या बदलायच्या म्हणजे माती बदलायच्या. तर ती पण आता चटणी करून आली किंवा ती त्याच्या मागं लागणार. आणि आपलं हे बघ ह्याला पण बदलायचं म्हणजे जरा माती बदलायची आहे. तर ती माती काढून नवी माती आपलं किचन वेस्ट टाकायचं. चला काढूया. तर हे बघा मधमाशीचं पोळं केवढं तयार झालं होतं आणि आम्हाला माहीतच नाही. काल काय झालं हॉलच्या खिडकीपाशी काल बसलो मोठ्यावाल्या. त्या खिडकीच्या अवतभोवतानीच माश्या फिरत होत्या. लई फिरायला लागल्या होत्या. मग म्हणलं बघूया काय आपल्या. आणि एवढं ध्यान दिलं नाही. पण अचानक मी मिरच्या निवडायला लागल्यावर माझी नजर गेली. म्हणलं ही सापासारखं काय डिझाईन दिसत्या. मी एकदम घाबरले. म्हणलं ही सापासारखी डिझाईन दिसत्या. मग गोरनं बघितलं तर ही मधमाशीचं पोळं दिसलं. म्हणलं काढूया.
आणि तिथं जरा मिठाच्या पाण्यानं ना नारळाच्या ह्याच्यावर मिठाचं पाणी टाकून तिथनं त्याचा असर कमी करूया, नाही तर तिथं आणि चिटकणार येऊन मधमाशा अड्डा करणार. तर बघूया आता इथलं जराशी अडचण पण काढतो. लय अडचण झाल्यामुळे त्यांना अंधार झाला का नाही, त्यांना वाटतं इथं कोण नाही, माणसं नाहीत, चला पोळं तयार करूया, पण ती आपल्यासाठी चांगलं नाही. आणि ही फांदी काढता येत नाही. अतुल म्हणलं हीच फांदी काढूया, पण माझ्या रोपांसाठी ही फांदी जरुरी आहे. ही फांदी आहे म्हणून ही रोपं आल्यात, नाही तर वाळून गेली असते आता गरमीच्या दिवसात. त्यामुळं म्हटलं नकोच आता. अतुल सोड आता, ठेव, चल. तर गाईज हे बघा पोळं काढलं, आणि पोळं काय केलं तिथं पाण्यात भरणीत भरून ठेवलं आहे. ती मी काय करणार आहे झाडांच्या ह्याच्यात बुडात सोडणार, पाणी फवारा देणार आपल्या मधाचा. हे बघा इकडं बघा, आता सांगितलं ना तुम्हाला की बघा काकाच तोंड, हे बघा काकाच तोंड बघितलं का नाही, हे बघा इकडं. ह्यांच्यामुळं काय झालंय, नाही ह्यांच्यामुळं काय झालं सांग का गाईस तुम्हाला, मला तुमच्यापर्यंत पोचताच येत नाही. ही यांची काळी तोंडानं ना माझं दिवस आणि माझं जीवन खराब करून ठेवलंय. काळ्या तोंडाच्यांनी कधी हसू बोलू देत नाही. ती आमचं औषध हसू बोलू आहे, नाही चिडत रडत. कुणाकुणाच्या घरात कामं करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आम्ही तुम्हाला हसवायचं काम करतोय, पण आमच्या घरात का नाही, चिडत रडतच कामं करतो आम्ही. हे बघा हां, आता तुला सगळी संघ आहे म्हणून मी काय केलं, म्हणून मला एकटीला हात दुखायला लागला आहे माझा मिरच्या निवडून. तर आता ताजं आणि वल्ल असतंय ना, पण आता जमवत का बसला आहे, ह्याच्यासात पाला काढायचा आहे त्याचा. माती माझी हलवू नको रे, वाळायला लागलेली. हां मग ती तर ही वल्ला, होय ही वल्ला आहे का नाही, ह्याच्यासात कट होतंय म्हणून गाईज आम्ही काय करणार आहे, हे बघा ह्याचा पाला जे आहे, तर ही कावळा पाला घेतला आहे. आणि आता मला पराठे करायला काही टाईम नाही आहे, आणि मला लय थकवा आला आहे. तर ही पाला भाजी निवडायला पण मला लय थकवा आला आहे. त्यामुळं काय करणार आहे आता, भाजी फक्त कावळा पाला घेतला आहे, सूप करणार, आणि सगळ्याला गिलास सूप देणार, आणि सूप प्यायचं. अरे धुवून ठेवलं होतं, ते काळं पडलं धुळा, आणि मग मी टाकून दिलं. काय करू सांग, त्याला वाळू घालायला लागते बरोबरच मोकळ्या ह्याच्यात. तर हे बघा हे काढले. तर बघा आता ह्याचा सूप बनवायचा, आणि नंतर कडक ऊन पडल्यावर मी धुतल्यावर एकदा पलंगवर वाळू घालून त्याची पावडर करून ठेवणार, ते हाय त्या पाल्याची ती काढताना आम्ही. तर आत्ता सध्या तर मी पाला काढते कावळा आणि सूप करायला ठेवते. तर तुम्ही पण असा पाला आणला आणि पराठ्याला टाईम नसला आपल्याला, तर आपण कवळ्या ह्या शेंड्याचा का नाही, हे बघा ह्या शेंड्यांचे किती कवळा आहे बघा. तर ह्या शेंड्यांचा का नाही सूप करून प्यायचा, आणि घरातल्यांना पण थोडा द्यायचा. कप दिला तरी बास आहे, लई नाही प्यायचा, कप प्यायचा. काय शरीराला हे हानिकारक नाही आहे, ह्यानं काय आपल्या शरीराला काय हे नाही होणार, म्हणजे वाईट परिणाम नाही होणार. हे आपलं खायची चीज आहे, म्हणजे आपलं भाजीच आहे ना ही एक प्रकारे. शेवग्याची आपण आमटी करून खातोयच, तसं याचं सूप पिलं तर काय होत नसतं. फक्त कप प्यायचं. उकळतं पाणी एक पातेल्यावर ठेवायचं 1 लिटरभर, आणि उकळलं की जादा माणसं असलं तर 1 लिटर ठेवायचं, थोडे असले तर मग अर्धा लिटर ठेवायचं. कप चहा पेल्याने, काळा चहा आपण पितोय ना, हे बघा बाळ आलं आमचं, बाळ आलं हे बाळ आलं उठून. कप प्यायचं. आता आम्ही विहांड पण देणार आहे हे आपलं सूप, ह्या पाल्याचं सूप प्यायचं काय मुला, शरबत. हां एवढं करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता ही पसारा आम्ही ह्याच्यासात कमी करणार आहे. मला लय त्रास होतो एकटीला करत बसलं की, आणि एकटीला त्रास झाला तर झाला, आजारी पडल्यासारखं होतं. मग आजारी पडले की माझी चटणी राहून जायची. इकडं आण मला, इथं आण, सायकल होत्या, सायकल तापत्या म्हणून ठेवले रे बाळा. मग हे विहानच्या सायकलला आम्ही झाकून ठेवतोय. हे असं ते जुनं झालेलं आहे ना कम्मल, तर विहान सिया काय करतात, आपल्या इथं सावली करतात आणि घर करून तिथं खेळतात. तर गाईज हे बघा घेवड्या शेंगा किती छान आल्या त्या. तर चला तोडूया आपण, आणि आज टेरेसवरचं काय निघते तुम्हाला दाखवते. हे बघा घेवड्याचा वेल बी टोकलेलं, लगेच वेल आलं पण, आणि त्याला शेंगा लागल्या पण. आणि शेंगा लागल्यानंतर माझी नजर गेली एकदम, मला ह्या झाडाला जरा वाळल्या शेंगा आहे त्या काढूया असं म्हणून मी आली. हे बघा ही अशी ही जी शेंगा आहे ना ही काढायला आलती. या फुलाला लव्हेंडर फुलं लागतात ना झाडाला. हे बघा हे बघा निळं जांभळी फुलं. तर ह्याच्या वाळलेल्या शेंगा काढायला लागल्यावर मला एकदम अचानक हे बघा घेवड्या शेंगा दिसल्या. थांब मुला थांब 2 मिनटं.
तर शेंगा किती निघतात बघूया आता. कवळ्या कवळ्या शेंगा सियाला डब्याला होईल तेवढाच छोटासा डब्बा तिला भरायला. काय काल बटाट्याची भाजी केल्यावर थांब आत्ताच तुटतंय, मग तुटतंय, फुलं तुटतात. हे धर हातात ठेव. हे बघा किती निघाल्या. थांब की तिथंच ठेव पडते खाली. आणि हे धर घेऊन चल. हे बघा एवढ्या निघाल्या. अजून टमाटर लागले ते दाखवत तुम्हाला. आणि वांग. आज काय काय भाजीपाला निघतंय ते तुम्हाला. मुला खाली पडली शेंग उचल पहिला. भाजीला न्यायचं शेंगा का टाकून द्यायच्या. किती निघाल्या बघ, मस्त निघाल्या. एक आरामशी ना सियाची भाजी तयार होत्या. टवटवीत शेंगाची ताज्या ताज्या. आण चला या 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 इथे या. इकडं झालंय मला. नको ते फुल आहे ती नाही, ती फुलाचं आहे. ए फुलाची शेंगा आहे ती. ये इकडे या लवकर. मला इथं ठेव. इथं ठेव आणून आपण बघूया किती किती काय काय तर चला आता आपल्या घेवड्याच्या शेंगा निघाल्या. आता लाल लाल टमाटर काढूया. दर हे टमाटर शेवण्या तिथं जमवून ये जावा. 3 टमाटर काढूया. हे बघा एक वांग लागले. हे बघा चला एक वांग निघालं. हे बघा चला किती झालं बघा. मस्त फुल आलंय. तर हे बघा आता लाल भाजी पण मी काढते. आणि तेवढीच एक बटाटा घालून केलं ना तर छान होत्या. आणि शेंडं फुटत्याल. कट करून नेलं ना तर शेंडं फुटत्याल लाल भाजीला. थांब मुला कटोर आण. ते पालता घातल्याला कटोर आण जा. आपल्या बाल्टीवर जा. हे बघा टवटवीत पाला आहे आणि काहीच नाही आहे. हे बघा पानं महागं पानं बघा भाजीला. क्लीन आहे एकदम मस्त. तर लई दिवस झालं भाजी काढायचं म्हणल्यावर मला काय मिरची निवडायचं चालू आहे, त्यामुळं काय टाईमच मिळाला नाही. आण मुला. ठेवा. तर चला आता तोडल्यानंतर ते नको काढ, ती लागत नाही. ती चटणी करायची आपण पाणीपुरी आणि एकदा करायचं. आता उन्हाळा लागलाय का नाही. नको त्यातच असं ते कटोरात मुला. कटोर आणखी सगळे काढून नेऊया. आणि इकडं आधी हातात बसत नाही. धर तू कटोरात ती देईल ते धरलाय त्यात ठेवा जा. सांड नको खाली. बघ म्हणजे पाला पाडायला लागल्या. धर शिदा म्हणजे फुट्टी फुटून येईल आणि आपल्याला डबलदा भाजी खायला मिळेल. त्यासाठी शेंड कट करून घेऊन जायचं. धर ठेवा. मला येऊ नको इकडं काटा इथे. काय हे बघा तांदळाचे पण आले भाजी. नाही मिरची आहे आपल्या घरात. मिरची आहे बाजारात आणलेली अजून तशीच आहे. भाजीपाला धर. कटोरा धर तू दीदी त्या कटोरा धर उचलून वर. तर हे बघा आता मिरची पण आल्या. पण मी एकच घेऊन जाणार आहे पोहे संग खायला. कच्ची मिरची. हे बघा किती लांबडी मिरची आहे. तर बघा गाईस हे बघा आधी तर हे काढली शेवग्याची भाजी सूप करायला. शेवग्याची भाजी काढली. ह्याचं सूप करून सगळ्याला देते प्यायला. आणि इकडं बघा भाजीपाला किती निघाला. हे बघा आपल्या शेंगा निघाल्या. वांग टमाटर आणि मी एक मिरची कच्ची घेतल्या खायला चांगल्या असत्या. आणि हे बघा घेवड्याच्या शेंगा एवढ्या निघाल्या. हे मातीचा हात आहे माझा. झाडात वल्ला आहे ना काढला आहे. ते पिवळे आहे ते असू दे. अजून खाली आहेत रे आपल्या फ्रीजमध्ये त्यामुळं ठेवलं आहे लाल होते म्हणलं. आणि हे आपली लाल भाजी एवढी निघाली. आणि शेवग्याची फुलं. तर हे शेवग्याची फुलं पण स्वच्छ निवडून का नाही कांदा घालून करून टाकायचं. गेल्या बारीन काढली होती पण लई भाजी झाल्यामुळं ना मला निवडायचं झालं नाही. फुलं वाळून गेली. तर आता ही थोडी आहे ना थोडीच करून बघायचं कशी लागते. तर टेरेस गार्डनची एवढी भाजी आपल्या निघाली. एवढं जळण निघालं. आणि झाडातला जरा कचरा पण कमी झाला. ते मधमाशांचा पोळा जे असतो ना ती लई भयानक असतं.
ते काढायसाठी मी आज म्हणलं काही पण करून ते काढायचंच. काल मला अचानक दिसल्यामुळं नाही म्हणलं आज काहीही करून पोरांना टाईम आहे तोपर्यंत त्यांना फांद्या काढायला लावून कचरा बी मोकळा होते आणि ती जाळं पण काढून टाकायचं. होय हे मी लावलंय रे शेंग काय आणि चांगलं आलं. होय आता असंच खाली जाऊ दे. हां दिशा दिलेलीच आहे. तिथनं खाली लटकलं ना मग ती फळ लागते. खालची जी शेंडी ती कट करायची माहित आहे. ती काय करायचे ती ब्रांच नेऊन आपल्या शेतात एका कडेला लावून टाकायचं. काही फुल का तोडते असं दे की चांगलं दिसतंय. पोळ राहू दे ती पाणी ठेवले त्या ह्याच्यात झाडात शेपायचं. मग किती तर सावलेत मागे. तर चला आता हे बघा विहानचं काम चालू आहे. आता उद्या मी काय करते जरा पाणी चालू करून बोरिंगचं नातून सकाळ सकाळचं स्टेअरी धुवून घेते म्हणजे मग आपल्याला परवा दिवशी धुवायला मोकळं होतंय. हां नाही मला नाही माझ्या अंग ती लावते बाबा दोघी. माझ्या अंगात ताकद नाही आहे. माझं मिरच्या निवडून ना माझा हात गेलाय कामात. हां मग मी काय करणार आहे टेरेस स्वच्छ केलं की आपल्याला धुणं धुताना माती लागणार नाही. त्यामुळे एकदा धुवून काढणार टेरेस स्वच्छ. चला 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 चला. हे बघा काय सगळा भाजीपाला घेऊन आलेले आहेत आता आणि सिया विहान बघा पण आलेले आहेत. चला चला या पोहे खायला. टेरेसवरची हिरवी हिरवी मिरची. गरम गरम पोहे आणि फरसाणा. सगळं भाजीपाला घेऊन आला.